बघा आता आपण बघतोय बघा, हा M1 आहे, ठीक आहे, M आहे, मी M म्हणतो, ठीक आहे, M आहे. इथं 1 किलोग्रामचा मास ठेवला, ठीक आहे, 1 किलोग्रामचा मास ठेवला. आणि यांच्यामधला जो अंतर आहे सपोज तो आहे R. यांच्यामधला अंतर किती आहे? R. आता व्यवस्थित समजून घ्यायचं काय काय बोलून जाणार पुढे जाऊन. मी काय म्हटलं, F काढायचा आहे तर Fच काढतो, कॅपिटल G तर फिक्स आहे. M1 ची वाली काय M आहे, M2 ची वाली काय 1 आहे, डिवाइड बाय काय R चा स्क्वेअर. मग तुम्ही काय म्हटले, GM अपॉन R स्क्वेअर, बरोबर की नाही, GM अपॉन R स्क्वेअर. पुढे जाऊन काही चेंज होणार ते वस्तू बघत चालायचं. आता मी डायग्राम काढून ठेवले. इथे किती म्हणणार तुम्ही, F फिजूट काय कॅपिटल GM लिहिणार आणि नंतर काय लिहिणार 2 लिहिणार आणि डिवाइड बाय काय लिहिणार R स्क्वेअर. म्हणजे काय लिहिणार 2GM अपॉन R स्क्वेअर. इथं तसं लिहिलं मी, F लिहिलं, कॅपिटल GM लिहिलं, काय लिहिलं 4 लिहिलं आणि खाली काय लिहिलं R स्क्वेअर लिहिलं. म्हणजे काय लिहिलं 4GM अपॉन R स्क्वेअर. मग F लिहिलं, कॅपिटल G लिहिलं, M लिहिलं आणि इथं काय लिहिलं 10 लिहिलं, डिवाइड बाय काय R स्क्वेअर. म्हणजे काय 10GM अपॉन R स्क्वेअर. मग F लिहिलं, कॅपिटल GM लिहिलं आणि काय लिहिलं मी M लिहिलं, डिवाइड बाय काय R स्क्वेअर. म्हणजे काय लिहिलं तुम्ही काय लिहिलं GM स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर. आता मी ते छोटासा चेंज करतो, व्यवस्थित बघा. हा F आहे, इकडचा M काय केलं मी डिवाइड केला, जो इकडचा आहे ना हा नाही, कोणता हा वाला, कळालं, हा वाला मी डिवाइड आणला तर काय उरतं तुमचा GM अपॉन R स्क्वेअर. काय डाऊट आहे, काय भेटलं मला फोर्स पर युनिट मास. काय भेटलं मला फोर्स पर युनिट मास मला मिळाला. कळालं, फोर्स पर युनिट मला मास मिळाला. फोर्स पर युनिट मला मास मिळाला तर मी काय म्हटलं फोर्स पर युनिट मास आहे ना, त्याला आपण काय म्हणतो ग्रॅव्हिटेशनल फील्ड. काय म्हणतो आपण त्याला ग्रॅव्हिटेशनल फील्ड म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला ग्रॅव्हिटेशनल फील्ड. जर तुम्ही त्याला जो ऑब्झर्व केला ना फोर्स अपॉन मास, फोर्स काय असतं रे mg ना किंवा mm गेट कॅन्सल. म्हणजे काय भेटणार आपल्याला, म्हणजे तुम्हाला काय कळलं ग्रॅव्हिटेशनल फील्ड जो आहे तो नथिंग बट द ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. आता ग्रॅव्हिटेशनल फील्ड विचारलं म्हणजे तुम्हाला काय विचारलं गेलं, G विचारलं गेलं. तुम्हाला दोन्ही क्वेश्चन आता तयार होणार आहे, G पण काढा आणि F पण काढा. हे कळालं का, मला जर कोणत्या गोष्टीला जर मी काय केलं जो मास दिलेला आहे त्याच्यावरती काढायचा. ओके, आता ग्रॅव्हिटेशनल फील्ड म्हणजे काय ते लिहून दे तुम्ही. ग्रॅव्हिटेशनल फील्ड म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल फील्ड म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. म्हणजेच काय असतं बघा, फील्ड इज क्रिएटेड ड्यू टू फोर्स मुळे जो फील्ड तयार होतो. कोणामुळे, जो एक फोर्स असतो जो आणला तो नाही, ज्याच्यामुळे तयार होणार. जसं की गल्लीतला कुत्रा असतो, तो राजा असतो, तो किती फोर्स तयार करतो जेणेकरून दुसऱ्या कुत्र्याला एंट्री देतो का तो, मग त्याची फील्ड काय झाली स्ट्रॉंग झाली. जर एखादा वीक असेल तो काय म्हणजे दुसरा कुत्रा एंट्री करून देईल. तसंच हा कुत्रा आहे, फील्ड काय कुत्रा आहे, किती स्ट्रॉंग असेल किती वीक असेल डिपेंड्स ऑन तिथं कोण आहे. मग तुम्हाला इथून काय कळालं, इथं तुम्हाला मला मी जर म्हटलं इथं कळालं का तुम्हाला बा, म्हणजे तुम्हाला काय कळालं इथं, याला काय म्हटलं तुम्ही इजी ना, याला काय म्हटलं तुम्ही कुठे लिहिलं मी इजी लिहिलं का नाही. ओके, मास पर युनिट मासला ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे ना तो आपण इझीने दाखवतो. कशी दाखवतो आपण इझीली. मग तुम्हाला काय कळालं GM अपॉन R स्क्वेअर म्हणजेच काय रे इझी ना. मग तुम्हाला काय कळालं इथं GM अपॉन R स्क्वेअर दिसतंय का, मग तुम्ही काय लिहिलं 10 टाइम्स ऑफ, म्हणजे F बरोबर काय 10 टाइम्स ऑफ इझी. इथं काय लिहिणार 4 टाइम्स ऑफ, काय डाऊट आहे
इथं काय नाही कळालं? इझी जर काढायचा असेल तर कोणता जो आणलेला आहे तो त्याला टेस्ट मास म्हणतात. त्याला आपण काय म्हणणार? टेस्ट मास. तो आपण घेतच नाही. त्याच्यावर किती तो विचार करतो ना. तो घेतला का? हा घेतला का? पण इझी मध्ये 2 किलोग्रामचा आहे का आपल्या इझी मध्ये? इझी मध्ये 2 किलोग्रामचं काहीच राहिलं नाही. इझी मध्ये कोणाचा घेतो? जो मेन आहे त्याला उचलतो. तो घेतच नाही. टेस्ट मास घेत नाही. टेस्ट मास सोडून दिला म्हणजे काय बनतो? आज इझी बनतो. टेस्ट मास सोडून दिला म्हणजे माझं काय बनणार आहे? इझी. टेस्ट मास घेतला म्हणजे काय? म्हणजे माझा ग्रॅव्हिटेशनल फोर्स बनेल. हे लॉजिक कळालं? किती चार्जेस घेतले आपण? किती मासेस घेतले आपण? 100. किती घेतले? तुमचे एवढं सुद्धा दिसत नाही का? किती मासेस घेतले? 5 घेतले. ते सिस्टीम होतात रे बाळा. ते सिस्टीम असतात. त्याला एक सिस्टीम झाली, 2 सिस्टीम, दुसरी सिस्टीम आहे. 4 मास घेतले, 2 घेतले, हा एक घेतला, हा एक घेतला, असे 2च घेतले. कुठे 4 घेतले? कुठे घेतले 4? असं होत असत. असं रुला दिया 2 होते. सुपरपोजिशन ऑफ प्रिन्सिपल ऑफ ए ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सुपरपोजिशन काढणार आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. काय असतं ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं सुपरपोजिशन? जो एफ नेट असतो तो काढतो आपण. सगळ्या एफ ची काय करतो आपण? ऍडिशन करतो. F1 प्लस F2 प्लस डॉट 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 एफ. सिमिलरली ई नेट जर काढत असेल म्हणजे इझी नेट वाला, तो जर काढत असेल काय लिहिणार? E1 प्लस E2 प्लस डॉट डॉट डॉट. सगळ्यांची आपण काय करणार आहे? सम करणार आहे. ठीक आहे. पहिला बघा, हा कोणता ट्रायंगल आहे? घरातला. इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय? शाबास, उत्तर दे. का बरं बोलली? का बरं इक्विलॅटरल ट्रायंगल तुला का वाटलं? मग तू याला पण इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणशील का? आता याला पण इक्विलॅटरल म्हणशील का? नाही म्हणणार. का बरं नाही म्हणणार? हा, तिला माहितीये. म्हणजे तू चॅलेंज घ्यायचा ना. बरं सांगतो ना. नाही इक्विलॅटर तुला माहिती नाही. इक्विलॅटर ट्रायंगल. अरे नाही, तिला माहितीये. आवडचे एवढीचे. मला काढायचंय फोर्स ऑन ए आणि ई ऑन ए. दोन्ही काढायचे. फोर्स ऑन ए आणि ई ऑन ए. चल IM आहे. तर हा जो आहे याच्यावर लावेल फोर्स, तुम्ही म्हटले एफ आहे. हा याच्यावर फोर्स लावेल, तो झाला तुमचा एफ. या दोन्ही साईडचे एफ एफ आहे आणि इथला अँगल किती आहे? 60 आहे. तर रिझल्टंट किती बनेल? सांगायचं नसतं, देवाचं असतं ते. हा √3 टाइम्स ऑफ एफ ए. मग हे प्रॅक्टिस केली होती का आपण? शिकवलंय? तू तर काल प्रॅक्टिस करत होता रे. नाही 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 सर, बघितलंय ना ते. तुम्ही तर काल बघितलं. मी काय वाचित होतो. असो, एफ काढायचं. एफ कसं काढणार आपण? काय करणार? IM आहे. दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे? ए. तर काय म्हणणार तुम्ही? कॅपिटल GM² अपॉन ए चा स्क्वेअर. बरोबर ना? मग तुम्ही काय लिहिणार? एफ नेट किती झाला? मग तुमचा एफ नेट किती झाला? √3 टाइम्स ऑफ एफ किती? GM² अपॉन ए स्क्वेअर.
सिमिलरली मी जर म्हटलं असतं ई नेट काढून द्या रे, ई नेट काढून द्या, तर तुम्ही काय म्हटलं असतं रूट 2 टाइम्स ऑफ ई बनला असतं ना, रूट 2 टाइम्स ऑफ पीजी बनला असतं ना. सेम तर आहे इथं एफ एफ बनतं. मी डायग्राम 2 काढू शकतो, पण मला माहिती आहे तुमच्या घरच्यांनी सांगितलेलं आहे सेव्ह द ट्री. सेव्ह द ट्री सांगितल्यामुळे तुम्ही एकदम कॉन्शियस आहेत, पेजेस वाचवतात तुम्ही. मग आपण इथंच लिहिलं, इकडे पण इजी इकडे पण इजी. एका इजीची किंमत किती होऊन जाईल, जीएम अपॉन ए स्क्वेअर. मग किती झाला हा रूट 3 जसाच तसा. इजीच्या ऐवजी काय लिहिणार तुम्ही आता, रूट 3 टाइम्स ऑफ इजी, रूट 3 टाइम्स ऑफ इजी. इजीची व्हॅल्यू किती आहे, किती आहे, जीएम अपॉन ए कळलं, जीएम अपॉन. आता ही सुद्धा गोष्ट आपल्या वैष्णवला माहिती आहे. वैष्णव हे माहिती आहे तुला, ट्रायंगल कोणता आहे, हे वैष्णव माहिती आहे तुला. हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. या ए लाच काढायचं मला, एफ ऑफ ए ला काढायचं, एफ ऑफ ए काढायचं आणि एफ ए इक्विलॅटरलचे. तर या साईडला काय लागेल, एफ लागेल, त्या साईडला काय लागेल, इझी लागेल, एफ लागेल आणि इकडं काय इझी. मग हा जो रिझल्टंट आहे तो काय बनेल माझा, रूट 3 टाइम्स ऑफ एफ किंवा रूट 3 टाइम्स ऑफ इझी बनेल. बरोबर, रूट 3 टाइम्स ऑफ एफ आणि रूट टाइम्स ऑफ इझी. चला एफ लिहायचं मला, पहिले एफ लिहूया. एफ कसं लिहिणार, एफ कसं लिहिणार, कॅपिटल जी एफ इंटू 2m. पागलांनो इथं 2m झालं, इथं फक्त m होता, इकडे किती आला 2m पण आला, मग डिवाइड बाय काय ए स्क्वेअर. म्हणून काय म्हटलं तू 2gm चा स्क्वेअर अपॉन ए चा स्क्वेअर. सिमिलरली मी तुम्हाला इझी बोललो, इझी काढा, तर तुम्ही काय म्हणशाल कॅपिटल जीएम. मला सांगा m घ्याला का 2m घ्यावा, प्रश्न आहे, m घ्यायचा का 2m घ्यायचा. काय घ्यायचा, यम घ्यायचा. काय घ्यायचा, यम घ्यायचा असतो आणि डिवाइड बाय ए स्क्वेअर करायचा असतो. एवढे म्हणजे जाऊ काहीच बोलायचं असतं. मुलं लहान असतात, नाजूक असतात. इथं टाइमपास म्हणून आपण लिहिलं, तर टेस्ट मार्क्स जो तो घेत नाही. जिथून मी काढत असेल, ज्याचा काढत असेल ते मार्क्स घेत नाही. आई सर ते तुम्हाला माहिती, आम्हाला नाही, आम्ही काही घेऊ शकतो. काय सर जास्तीत जास्त काय झालं, तर 2 एक्स्ट्रा लागलं ना. तुम्ही आम्ही एक एम घेतला नव्हता, पण तुम्ही घेतला ते तुमची चूक. एक 2 लागलं ना, कळलं का. मी विचारलं एफ नेट काढा, मी म्हंटल एफ नेट काढा, मग तुम्ही काय सांगाल रूट 3 टाइम्स ऑफ एफ असेल. मग रूट 3 टाइम्स ऑफ एफ, एफ ची व्हॅल्यू किती आली आता तुमच्याजवळ 2 कॅपिटल जी एम स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. मी म्हंटल ई नेट काढूया, तर तुम्ही म्हणशाल रूट 3 टाइम्स ऑफ इजी, रूट 3 टाइम्स ऑफ इजी. इजी आहे तुमचा 2gm अपॉन. मग तुम्हाला प्रेम होतो आलं तर तुम्ही हसवू शकतात, काय अडचण नाही, कोणी मारणार नाही तुम्हाला. तुला अगोदर घेतलं तर काय अडचण नाही. का बरं अडचण नाही, तुला कसं वाटतंय, का बरं अडचण नाही. वाटलं जसं हिला माहित होतं तसं तुला वाटलं, कारण की सख्या मैत्रिणी एकदम. काय तुला सांगायचं, तुला काय बोलायचं आहे, तेच बोलायचं. आता तुला अजून हे पण वाटतं का बघ आता, हा ए हा ए हा ए हा ए. मी ए पॉइंट घेतला तर मला ए पॉइंटलाच काढायचं. हा एम ए एम ए एम ए मला काढायचे एफ ऑफ ए आणि ई ऑफ ए. हा आय एम पी. काय वाटतं तुला, हा वाटलं का आहेच कन्फर्म, नक्की ना, लॉक किया जाए. त्याला काय विषय, छोटा चौकून छोटा स्क्वेअर.
तू काय म्हणशील? मी काय बोलणार नाही. तुझं मन दुखतं, तू कालच बोलले मला सर मन दुखतं पुढचं. हा मौन व्रतच घेतलंय. ओके एफ आहे इथं, एफ आहे इकडच्या याच्यावर एफ लागला, बरोबर की नाही? एक झालं. आता इथं पण एक मास आहे ना, तर हे डिस्टन्स उचलणार. हे डिस्टन्स किती असतं? √2 हे असतं. जर मला माहिती, मला हिने सांगितलंय ती आत्मा √2 हे जर असेल तर फोर्स किती होतो? √2 हे असेल तर किती होईल? सर आम्हाला सांगायचं ते आम्ही सांगणार नाही. शिकवलंय काय? मी टाइमपास म्हणून सर्व गोष्टी घेत असतो. त्या गोष्टी आपण टाइमपास सारखे शिकायच्या असतात, बरोबर की नाही? बरोबर आहे. एफ आहे अँगल किती झाला? 90. तर हे किती बनेल? √2 टाइम्स ऑफ एफ बनेल. आणि हा किती बनला? f/2. हे दोन्ही पण एकाच लाईनीवर आहे, तर एफ नेट किती बनेल? एफ नेट तुमचा बनेल √2 टाइम्स ऑफ एफ प्लस f/2. म्हणून तुम्ही करू शकतात √2 प्लस 1/2 इंटू काय? एफ. आणि एफ कसं काढणार? एफ कसं काढायचं आहे? एफ याला म्हटलं ना, तर त्याच्यामध्ये काय कॅपिटल जी आहे, इथं मास एम आहे, इथं मास एम काय झालं? एम स्क्वेअर आहे आणि डिवाइड बाय काय? ए स्क्वेअर. मी म्हटलं इजी काढूया, तर तुम्ही काय सांगाल? जी एम अपॉन एस. आता सांगताय ना सर इथं 2m ने सगळे सारखे, आमचं बरोबर आहे, आम्ही ऐकणार नाही. कळालं का? मग किती बनेल तुमचा किती बनेल? √2 प्लस 1/2 एफ. एफ ची व्हॅल्यू काय लिहिणार तुम्ही? जी एम स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. ई नेट काढायचं आहे, तर काय म्हणणार तुम्ही? तेच √2 टाइम्स ऑफ EG प्लस EG/2. तुम्ही काय करणार? √2 प्लस 1/2 आणि काय लिहिणार? EG. मग लिहिणार √2 प्लस 1/2. EG ची व्हॅल्यू किती? कॅपिटल GM अपॉन. समजलं? अजून थोडेसे क्रिटिकल डायग्राम काढायचे आपल्याला. बंद कर.